जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नामपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण शब्दांची जात हे मराठीतलं अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे. परीक्षेला सर्वात जास्त प्रश्न शब्दांच्या जाती या प्रकारावरच विचारले जातात. मराठी व्याकरणात जर आपण विचार केला तर एकूण 25 जर प्रश्न असतील पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी विचारले गेलेले, तर त्यामध्ये माझ्या माहितीनुसार 14 ते 15 प्रश्न तुम्हाला याच्यावरचेच असतात. उर्वरित म्हणजे विचार करा, 25 पैकी जर 14 ते 15 प्रश्न विचारले जात असतील, तर पर्सेंटेजमध्ये जरा विचार केला आपण, तर इव्हन 60% च्या आसपास प्रश्न तुम्हाला या 8 शब्दांच्या जातीवरच विचारले जातात. बाकीचं मग व्होकॅब वगैरे बाकीच्या अजून जे इतर गोष्टी होत्या, त्यावर तुम्हाला 10 एक प्रश्न पाहायला भेटतील. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, की शब्दांची जात हे जे प्रकरण आहे, हे जे प्रकार आहे, हे जे प्रकरण आहे, याच्यात याचे जे उपप्रकार आहे, ठीक आहे. तर यावर सर्वाधिक प्रश्न असतात परीक्षेला. तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटची कोणती एक्झाम द्या, त्यासाठी तुम्हाला या शब्दांच्या 8च्या 8 जात आणि त्यांची जी उपप्रकार आहे हे क्लिअर असणं गरजेचे आहे. ठीक आहे. मित्रांनो, मी तुम्हाला या सेशनमध्ये आज शब्दांची जात, ठीक आहे ना, त्याचे उपप्रकार, क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय याच्यात काय फरक आहे ते क्लिअर करून देणार आहे. परीक्षेला या चार्टवरनं खूप म्हणजे हा चार्ट जर तुम्हाला समजला तर परीक्षेला याच्यावरनं हमखास प्रश्न असतोच. तुम्ही हे लेक्चर झाल्यानंतर क्वेश्चन पेपरचा आढावा घेऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की हो, मास्तर खरं बोलला होता. यावरनं प्रश्न 100% विचारले गेलेले आहेत आणि प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, कारण आता कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. गुगली देणं, ठीक आहे ना, जे परीक्षेचे आयोजन करतात यांना खूप चांगलं जमतं, ठीक आहे ना. मग विद्यार्थी रट्टा मारणारा त्या ठिकाणी फसतो. तो रट्टा मारून अभ्यास करायचा नाही, समजून अभ्यास करा. बरोबर आहे. रट्टा मारलेला माणूस विसरतो, समजून केलेला अभ्यास माणूस विसरत नाही. म्हणून मी तर तुम्हाला हाच सल्ला देणार, की रट्टा मारण्यापेक्षा समजून अभ्यास करा आणि ते समजून देण्यासाठीच मी इथे उभा आहे. ठीक आहे. तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुमचे डाऊट मी आज क्लिअर करून देतोय आणि अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगतो की शब्दांची जात काय. तर बघा, चला आपण सेशनला सुरुवात करू. मित्रांनो, शब्दांना कोणती जात नसते. तुम्ही म्हणाल की आम्ही पुस्तकांना शब्दांची जातीच हा शब्द वाचलेला किंवा बघितलेला आहे किंवा आम्हाला अनेक मास्तरांनी पण ते सांगितलेलं की शब्दांची जात. तर मी तुम्हाला सांगतो की शब्दांना जात नसते. मग तुम्ही म्हणाल की हा प्रकार कसं काय तयार झाला? तर बघ, मी शब्दांची जात नसते याचा अर्थ काय? व्याकरणात याचा अर्थ असा घेतला जातो की वाक्यात जे शब्द वापरलेले आहेत, ठीक आहे ना, वाक्यात जे शब्द वापरलेले, तो शब्द त्या वाक्यात काय काम करतोय, लक्षात आहे ना, त्यावरून त्या शब्दांच्या जाती ठरतात. लक्षात आहे? त्या शब्दामुळे त्या वाक्याला काय अर्थ प्राप्त होतोय आणि वाक्य कसा पूर्ण होतोय, त्याच्यावरनं त्या शब्दांच्या जाती तयार झालेल्या आहेत. लक्षात आहे? यालाच व्याकरणात शब्दांच्या जाती असे म्हणतात. शब्दांच्या मुख्य जातीचे जर प्रकार विचारले तर मित्र 2 आहेत. किती? आता शब्दांच्या जात किती असा प्रश्न आला तर प्रश्नाचं उत्तर नेहमी 8 मारायचं. काय? शब्दांच्या जात किती असा प्रश्न आला तर नक्कीच उत्तर 8 मारणार. पण शब्दांच्या जातींचे मुख्य प्रकार किती असा जर प्रश्न विचारला तर 2 उत्तर असणार. हा कन्फ्युजन क्लिअर करा. हे प्रश्न विचारले गेले आहेत, मुलं याच्यात फसलेले आहेत. तुम्ही फसू नये म्हणून मी तुम्हाला हे सुरुवातीलाच क्लिअर करून देतोय. शब्दांच्या मुख्य जातीचे प्रकार किती? मुख्य प्रकार, मुख्य प्रकार विचारलं तर 2 मारायचं. किती? 2. ठीक आहे. कोणकोणता? एक विकारी आणि दुसरा अविकारी. एक काय आहे? विकारी आणि दुसरा अविकारी. लक्षात आहे? अविकारी. मुख्य प्रकार विचारले तर 2. विकारीला सव्य म्हणतात. काय? सव्य. ठीक आहे ना. विकारीला सव्य म्हणतात आणि अविकारीला अव्यय म्हणतात. काय? अव्यय. आता बघ, लक्षात घे, याच्यावरनं पण प्रश्न तयार झालेला आणि अनेकदा विचारलेला आहे परीक्षांमध्ये. काय प्रश्न येतो की विकारी शब्दाच्या जातीसच खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते? मग त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये असतो सव्यय, अव्यय, नाम, क्रियापद, असं काहीतरी 4 ऑप्शन तुला दिलेले असणार आहे. तर विकारीला सव्य म्हणतात एवढं लक्षात ठेवशील. लक्षात राहत नसेल, लक्षात ठेव. ची जोडी आली तर अविकारी अव्यय, अविकारी अव्यय असं लक्षात ठेव. अविकारी आला की ने अव्यय तयार होतो. हा 1 मार्काचा प्रश्न आहे, अति महत्वाचा, लक्षात ठेवशील. परत याच्या आधी मी तुला एक प्रश्न अजून क्लिअर करून दिला. मुख्य प्रकार विचारले तर 2. हे पण विचारलं जातं परीक्षेला आणि मुलं इथे फसतात. त्याचं उत्तर 8 मारतात. मुख्य प्रकार 2 आहेत. शब्दांच्या जात किती असा प्रश्न आला. काय? जात किती? शब्दांच्या जाती किती असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर नेहमी 8 मारायचं. किती? 8. लक्षात आहे? शब्दांच्या जाती किती तर त्याचं उत्तर नेहमी 8 मारणार. मग ते 8 कोणकोणत्या? तर यांना पुन्हा या 2 गटात विभागलेलं आहे. लक्षात आहे का? हे ज्या शब्दांच्या 8 जाती आहेत, या 2 गटात विभागले गेलेले आहे. लक्षात आहे? मग सुरुवातीला आपण पहिला गट बघूया. विकारी. कोणता? विकारी. विकारीलाच काय म्हणायचंय? सव्य. विकारीलाच काय म्हणायचंय? सव्य. लक्षात आहे? विकारीलाच काय म्हणशील? सव्य.
आता विकारी किंवा सव्य यामध्ये कोणत्या शब्दांच्या जाती येतात असा परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला अनेकदा, की खालीलपैकी सव्य जात नामाची जात ओळखा, खालीलपैकी विकारी नामाची जात ओळखा, बरोबर आहे. किंवा कधी कधी असा प्रश्न येतो क्रियाविशेषण अव्यय हे खालीलपैकी शब्दांच्या कोणत्या जातीत मोडतं, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी अव्यय, सव्य, विकारी, अविकारी तुम्हाला गुगली अशी दिली जाते, बरोबर आहे. मग तुम्ही या ठिकाणी कन्फ्युज होणार नाही, मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतोय आणि तुम्हाला यावर जेवढे काही प्रश्न विचारले सर्वचे सर्व क्लिअर होणार. बघा, मग आता विकारी म्हणजेच काय, की लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत असेल तर त्यासच विकारी असं म्हणतात. काय काय? लिंग वचन विभक्ती, लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत असेल, काय म्हणतोय मी, बदल होत असेल म्हणतोय, हे लक्ष देऊन ऐक, कारण असेल नसेल मध्येच मॅटर होणार आहे. विकारी म्हणजे काय, लिंग वचन विभक्तीनुसार जर बदल होत असेल तर अशा शब्दांच्या जातींना काय म्हणायचंय, विकारी किंवा सव्य. लक्षात येतंय का? हे लिहून घेतो डिटेलमध्ये, कारण यावरनं प्रश्न अनेकदा आलेला आहे. ओके, लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतो तर त्याला काय म्हणायचंय, विकारी किंवा सव्य. याच्यानंतर दुसरा उपप्रकार आहे या शब्दांच्या जातीमध्ये, ठीक आहे ना. हा पहिला बघितला आपण. दुसरा उपप्रकार कोणता, अविकारी. कोणता आहे, अविकारी. लक्षात आहे, अविकारी. अविकारीलाच काय म्हणतो, अव्यय. दुसरं नाव काय, अव्यय. हे पण परीक्षेला विचारलं गेलेलं आहे, ठीक आहे, अव्यय. आता अविकारी म्हणजे काय, लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही. काय म्हणतोय मी, लिंग वचन विभक्ती, लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही, लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही. काय म्हणतोय, बदल होत नाही अशा शब्दांच्या जातींना अविकारी असे म्हणतात किंवा अव्यय असे म्हणतात. एवढं क्लिअर करशील. आता परीक्षेला काय विचारलं जाणार, मग लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतो म्हणजेच काय. उदाहरणार्थ मी एक उदाहरण देतो तुला, एक वाक्य सांगतो बघ. परीक्षेला आवडला जाणार वाक्य, की राम आंबा खातो. दुसरं वाक्य, निलिमा आंबा खाते. आता बघ इथे क्रियापदात बदल झाले ना, खातो खाते, खातो खाते. लक्षात येत आहे. मग राम हा काय होता, पुल्लिंगी शब्द होता. निलिमा काय होती, स्त्रीलिंगी होती. लक्षात आहे की नाही. मग राम निलिमा म्हणजे लिंग बदलला की क्रियापद बदलतोय, बरोबर की नाही. मग लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत असेल तर त्याला काय म्हणायचं, विकारी. अविकारी मध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होणार नाही. इथपर्यंत क्लिअर असेल तर आपण पुढे जाऊया. आता बघ, मग विकारी मध्ये शब्दांच्या कोणकोणत्या जाती येतात. पहिली येते नाम. पहिली काय येते, नाम. नाम म्हणजेच काय, कल्पनेने जाणलेल्या किंवा सृष्टीस दिसणाऱ्या, ते वस्तू असेल, ठिकाण असेल, व्यक्ती असतील, प्राणी असतील, यांना ओळखण्यासाठी जे नाव दिले जातात त्यासच नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी तुला विचारलं हे काय, तर तू म्हणशील व्हाईट बोर्ड किंवा पांढरा फळा. हे काय, मार्कर. जर मी विचारलं की मी कोण, तर तू म्हणशील मास्तर, बरोबर आहे. म्हणजेच काय, मला ओळखण्यासाठी तू नाव मास्तर दिलेलं आहे. याला ओळखण्यासाठी कोणीतरी व्हाईट बोर्ड म्हटलंय, पांढरा फळा म्हटलेला आहे, म्हणून आपण त्याला पांढरा फळा म्हणतोय. जर तुला विचारलं हे काय, तू म्हणशील टी शर्ट किंवा कापड, बरोबर की नाही. तर कल्पनेने जाणलेल्या किंवा सृष्टीस दिसणारी जे काही वस्तू असते त्याला ओळखण्यासाठी जे नाव दिलेलं त्यासच नाम असे म्हणतात. नाम हे काय, विकारी शब्दाची जाते किंवा सव्य. लक्षात आहे. दुसरं आहे, नाम नंतर सर्वनाम. काय, सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय, नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ज्या विकारी शब्दाचा वापर केला जातो त्याच सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी सांगितलं की माझ्यावरनं एक वाक्य समजून देतो तुला. बघ, आरिफ मास्तर हुशार आहे. आरिफ मास्तर दररोज लेक्चर घेतो. आरिफ मास्तर विद्यार्थ्यांवर रागवत नाही. आरिफ मास्तर विद्यार्थ्यांची काळजी घेतो. आता जर मी असं वाक्य तुला सांगितलं, ठीक आहे ना, तर त्यावेळेस काय होणार मित्र, की आरिफ आरिफ हा शब्द पुन्हा पुन्हा येत असल्या कारणाने वाचताना तू म्हणशील की वाक्यरचना योग्य वाट किंवा नावाची पुनरावृत्ती होते, बरोबर की नाही. ते वाचताना किंवा उच्चारताना योग्य वाटणार नाही, बरोबर की. व्याकरण दृष्ट्या ते योग्य दिसत नाही. म्हणून तू काय करशील, की आरिफ मास्तर हा जो नाव होता ना, मग आरिफ हे नाव पहिल्यांदा तू वापरू शकतो पहिल्या वाक्यात, आणि आरिफ या नावाची जी पुनरावृत्ती होते ते टाळायची असेल, मग तू काय म्हणशील, आरिफ मास्तर हुशार आहे. ते किंवा तो, तुला मान द्यायचं असेल तर ते म्हण, नसेल द्यायचं तर तो म्हण, ठीक आहे. ते दररोज लेक्चर घेतात. ते विद्यार्थ्यांवर रागवत नाही. ते विद्यार्थ्यांना समजून सांगतात.
लक्षात येते. मग आता या ठिकाणी आपण जसं पहिल्या वाक्यामध्ये आरिफ आरिफ बघितलं, दुसऱ्या वाक्यात काय केलंय, ते म्हणजे पूर्ण सर्व नाम वापरलं गेलेलं, म्हणजे नामाची जी पुनरावृत्ती होती ती टाळलेली आहे. लक्षात येते, यालाच म्हणतात सर्वनाम. आता परीक्षेला गुगली कशी दिली जाते ते लक्षात घे. सर्वनाम तर प्रत्येकाला माहिती, किती काय ते आपण डिटेलमध्ये पुढे बघू, त्याचे उपप्रकार कसे पडतात, 9 आणि 9 चे 6 कसे पडतात ते पुढे आपण डिटेलमध्ये सर्वनाम ज्यावेळेस मी शिकवणार आहे त्यावेळेस बघू आपण. तुम्हाला आधी पण बोललो की शब्दांची जातीवरून तुमचा एकही मार्क मी जाऊ देणार नाहीये, पण मी किती इकडे तुमच्यासाठी जीव काढला आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जीव लावला तर तुम्हाला पोस्ट भेटणं मुश्किल आहे, बरोबर की नाही. म्हणून जर मी तुमच्यासाठी जीव काढत असेल तर तुमचंही काम काय की लक्ष देऊन ऐकायचंय. त्यानंतर नाही समजलं तर कमेंट करा, लिहून घ्या, पुन्हा पुन्हा रिव्हिजन द्या, म्हणजे तुमचा मार्क जाणार नाही. जसं गणितात एकही मार्क जात नाही, बुद्धिमत्तेचा एकही मार्क जात नाही, त्याच पद्धतीने मराठीचा एकही मार्क जात नाही. त्यात माझे लेक्चर केले तर मी दाव्याने सांगणार की एकही मार्क जात नाही, बरोबर आहे. आता पुढे बघ, सर्वनाम समजलं असेल, ठीक आहे. तर यामध्ये मी तुला बोललो की गुगली कशी दिली जाते परीक्षेला. तर गुगली काय दिली जाते, वाक्य दिलेले असतात, खालील योग्य विधाने ओळखा किंवा खालील अयोग्य विधाने ओळखा, आणि वाक्य दिलेलं असेल. सर्वनाम म्हणजेच शब्दाची विकारी जात होय, बरोबर आहे. दुसरं वाक्य असेल सर्वनाम म्हणजे शब्दाची अविकारी जात होय. तिसरं वाक्य असेल सर्वनाम म्हणजेच सर्वनामांना सव्य असे म्हणतात. चौथं वाक्य असेल सर्वनामांना अव्यय असे म्हणतात. मग याच्यात ऑप्शन दिलेले असतील, मग पर्याय दिलेले असतील. 1-3 बरोबर, 2-4 बरोबर, 1-3 चूक, 2-4 चूक. मग याच्यात तुला बघावं लागणार आहे की विकारी म्हणजे सव्य असतो. सव्य किंवा विकारीमध्ये शब्दांच्या 4 जाती येतात. मग नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. या 4 जातीत ना, तर या 4 मध्ये क्रियापद, हे 4 मध्ये आहे ना ती. तर सर्वनाम बद्दल तुला कसंही विचारते, रट्टा मारायची गरज नाही, कन्सेप्टने समजून घे, म्हणजेच तुला कधीही विचारू दे, कसंही विचारू दे, तुझा मार्क हक्काचा आहे तो तुलाच भेटणार आहे, ठीक आहे. तर आता पुढचं बघू आपण, विकारी किंवा सव्यमध्ये शब्दाची कोणती जात येते, तर विशेषण. विशेषण कोणाला म्हणायचं, नामाबद्दल अधिक माहिती सांगणार आहे. विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. म्हणजेच काय, आता आरिफ एक नाव आहे, बरोबर आहे. आता आरिफ बद्दल अधिक माहिती सांगायची असेल तर बघ, आरिफ मास्तर हुशार आहेत. तू तर आहे मला माहित आहे, पण मी हुशार आहे तुला माहित नाही ना, म्हणून मी सांगून देतोय. ओके, आरिफ हुशार आहे. आता आरिफ एक नाव आहे, याबद्दल तुला अधिक माहिती सांगायची असेल तर हुशार, आरिफ या नावाबद्दल अधिक माहिती हुशार या शब्दाने सांगितलं जाते, म्हणजेच हे काय झालं, विशेषण झालं. लक्षात आहे. मग असं उंच, गोरा, काळा काय पण असेल, बरोबर. विशेषणे बघ खूप सारे आहेत, त्याच्या प्रत्यावरण वेगवेगळे प्रकार आहेत. ओके, आता क्रियापद. क्रियापद म्हणजे काय, वाक्यात जो क्रियावाचक शब्द वापरला जातो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याच क्रियापद असे म्हणतात. तर मित्रांनो, विकारी म्हणजे सव्य नामाचे जातीतला जे मुख्य दोन उपप्रकार होते, मुख्य दोन जे प्रकार होते, ते मुख्य प्रकारात 4 शब्दांच्या जाती येत आहेत. कोणकोणत्या, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, हे लक्षात ठेव. आता इकडे अविकारी. अविकारी म्हणजेच अव्यय. लक्षात ठेवशील, मी तुला आधी पण बोललो. मग याच्यात ना लक्षात कोणकोणत्या जाती येतात हे ठेवण्यासाठी शेवटी वापरला गेलेला असणार, एवढं लक्षात घेशील. मग नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आता क्रिया विशेषण अव्यय कोणता, क्रिया विशेषण अव्यय, क्रिया विशेषण अव्यय, ठीक आहे. नंतर शब्दयोगी अव्यय. त्यानंतर उभयान्वयी अव्यय, उभयान्वयी अव्यय. आणि शेवटचं कोणतं आहे, केवल प्रयोगी अव्यय. म्हणजेच काय, तोंडात आलेलं आणि तू वकून दिलेलं, बरोबर की नाही, केवल प्रयोगी अव्यय. समजतंय. उभयान्वयी अव्यय म्हणजेच काय, नाम सर्वनाम यांना जोडणार, बरोबर आहे. अच्छा, आपण आता ह्याचे जे उपप्रकार आहेत ते डिटेल तिकडे बघूया, ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये. तिकडे म्हणजेच काय, पुढच्या लेक्चरमध्ये. तू म्हणशील तिकडे मास्तर कुठे घेऊन जाणार, तर पुढच्या लेक्चरमध्ये याची डिटेल आपण बघू, ठीक आहे. कारण हा व्हिडिओ लेंदी होऊन जाणार आहे. मी पुन्हा एकदा आता याचं फास्ट रिव्हिजन करून देतो. परीक्षेला जे विचारलं जातं, सुरुवातीला शब्दांची जात जर विचारली तुम्हाला तर त्याचं उत्तर असणार 8. प्रश्न जर विचारला गेला शब्दांच्या जाती किती, तर 8. शब्दांच्या जातींचे मुख्य प्रकार किती, तर 2. मुख्य प्रकार कोणता, पहिली विकारी, दुसरी अविकारी. परीक्षेला विचारलं जातं विकारीलाच दुसरे नाव काय, तर विकारीचं दुसरं नाव आहे सव्य. दुसरा प्रश्न येतो
अविकारीलाच दुसरे नाव काय? तर अविकारीचं दुसरं नाव आहे अव्यय. अविकारी लक्षात ठेवण्यासाठी, अव्यय लक्षात ठेवण्यासाठी अविकारी लक्षात ठेवण्यासाठी ही दोन दोन गोष्टी लक्षात ठेव. त्यानंतर तुला परीक्षेला अजून प्रश्न विचारला जातो की अविकारी म्हणजेच काय? तर अविकारी म्हणजेच काय? लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत असेल तर त्याला अविकारी म्हणायचं. सॉरी, विकारी म्हणजेच काय? तर विकारी म्हणजे लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत असेल तर त्यास विकारी म्हणायचं. ज्या शब्दांच्या जातीत लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही त्यांना अविकारी म्हणायचं. लक्षात येतंय? आता विचारला जातो परीक्षेला पुन्हा की विकारी किंवा सव्य नामाची जात ओळखा. मग त्यामध्ये 4 आहेत. किती? विकारीमध्ये 4 आहेत, हा पण प्रश्न लक्षात घे. अविकारीमध्ये पण किती आहेत? 4. लक्षात येतंय? मग विकारीमध्ये कोणकोणते आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अविकारीमध्ये कोणकोणते आहेत? क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. यांना लक्षात ठेवण्यासाठी अविकारी किंवा अव्यय लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेव की शेवटी आलेले बघ, अव्यय अव्यय अव्यय. लक्षात आहे? या पद्धतीने शब्दांचे आडजात आणि मुख्य 2 प्रकार मी तुला क्लिअर केलेले आहेत. आता याच्याबद्दलची जे डिटेल प्रश्न आहेत, ठीक आहे ना, सॉरी, याच्याबद्दलची जी डिटेल आहे, यामध्ये जे डिटेल प्रश्न विचारले जातात ते पण मी तुला याच पद्धतीने पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. पण आता याच्या पुढे आजच याच लेक्चरमध्ये आपण क्लिअर क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यातला फरक जाणून घेऊ, जेणेकरून याचे पुढे जे आपण शिकणार आहे ते शिकताना आपल्याला अडचण येणार नाही. त्याआधी मी तुला अजून एक गोष्ट समजून देतो, प्रत्यय आणि शब्द याच्यात काय फरक असतो. तर शब्द म्हणजेच काय? मी संधी शिकवताना ही गोष्ट क्लिअर केली. त्या आधी पण मी जेव्हा भाषेचे मूलभूत घटक सांगितले होते तुम्हाला, ठीक आहे ना, अक्षर, शब्द, वाक्य, व्याकरण, त्यामध्ये पण ही गोष्ट मी क्लिअर केलेली होती. जे नवीन असणार, तुम्ही जर माझ्या चॅनलला आता हा व्हिडिओ पहिलाच बघत असणार तर आपल्या युट्यूब चॅनलला प्लेलिस्ट तयार केलेली आहे विषयानिहाय. मग तुम्ही काय करा, मराठी या विषयाच्या प्लेलिस्टमध्ये जा. त्यामध्ये मी बेसिक पासून भाषेच्या इतिहासापासून आतापर्यंतचे सर्व लेक्चर टाकलेले आहेत आणि याचे पुढचे लेक्चर त्याच प्लेलिस्टमध्ये मी अपलोड करणार आहे. तर आधी ते पण बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हे लेक्चर जे अवघड वाटत असतील कदाचित, पण वाटणार नाही, कारण मास्तर सोप्या पद्धतीने समजून सांगतो. वाटत असतील तर आधी ते क्लिअर करा, ठीक आहे? कारण त्यावर देखील परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि जर ते तुम्हाला माहित नसतील कदाचित तुमचा मराठीचा स्कोर डाऊन होऊ शकतो, कमी होऊ शकतो. आणि स्कोर कमी असेल मित्रा तर तू लागत नाही. म्हणून तुला जर भरती खरंच व्हायचं असेल, नोकरी खरंच मिळवायची असेल, समाजात मान उंचवायची असेल तर तुला मेहनतीला पर्याय नाही. तर जाऊन ते व्हिडिओ बघून घेशील. ओके? तर शब्द म्हणजेच काय असतो? अक्षरांचा अर्थपूर्ण समूह, ठीक आहे? यास अक्षरांचा अर्थपूर्ण समूह किंवा अक्षराच्या समूहास काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द म्हणतो. जसं मी सांगितलं, इकडे तुला आवडणारा शब्द पानटपरी, कारण हे ठिकाण तुझं आवडतंय ना, पानटपरी. आता बघ, पान, टप आणि र हे काय अक्षर, यांना एकत्र केल्यानंतर एक समूह झाला, म्हणजे ग्रुप झाला आणि ग्रुपला काहीतरी अर्थ प्राप्त होतोय. पानटपरी सांगितल्यानंतर तुला लगेच लक्षात येतंय, बरोबर की नाही, काय काय असतात ते सर्व. आणि जर मी या ठिकाणी इक, नारा, आता ई पण एक अक्षर आहे, क पण एक अक्षर आहे, एकत्र आले म्हणजे शब्द तयार होतोय. पण हे अर्थहीन आहेत. काय? हे अर्थहीन आहेत. कसे आहेत हे? अर्थहीन शब्द आहे पण हे अर्थहीन आहे. अर्थहीन म्हणजे काय? यांना अर्थ प्राप्त होत नाहीये, बरोबर की नाही. पण हे ज्या शब्दांना, ज्या नामांना लागणार आहे, बरोबर की नाही, त्यांच्या मूळ रूपात बदल होणं, म्हणून यांना काय म्हणायचं असतो? प्रत्यय म्हणायचं. काय? प्रत्यय. लक्षात येतं का? यांना काय म्हणायचं? प्रत्यय. लक्षात आहे? आता याच्या पुढे आपण क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय याच्यात काय फरक आहे ते जाणून घेऊ, ठीक आहे? चला तर मित्रांनो, आता क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यातील फरक जाणून घेऊ. तर बघा, क्रियाविशेषण म्हणजे काय की लिंग वचन विभक्तीनुसार बदल होणार. काय? याच्यामध्ये लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदल होणार. काय होणार म्हणतोय मी? विभक्तीनुसार बदल होणार, बदल होणार. आणि इकडे काय? क्रियाविशेषण अव्ययमध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही. काय होतं इथे? लिंग वचन विभक्ती, लिंग वचन विभक्ती नुसार बदल होत नाही. काय? बदल होत नाही म्हणजेच काय? तर लक्षात आहे, क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या. जसं खेळणे, आता खेळणे ही क्रिया आहे, तर चांगला वाईट काहीतरी खेळण्याची क्रियेबद्दल माहिती सांगितली जात असेल तर बघ, लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत असेल तर त्याला काय म्हणायचंय? क्रियाविशेषण.
आणि लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नसेल तर क्रियाविशेषण अव्यय म्हणायचंय. लक्षात आहे. उदाहरणार्थ जर मी इथे तुला एक उदाहरण दिलं तर बघ, उदाहरणार्थ तो चांगला खेळतो. तो चांगला, चांगलाच म्हणू आपण, वाईट म्हटल्यानंतर राग येतो ना, खरं जरी असलं तरी, बरोबर की नाही. तो चांगला खेळतो. ओके, तो चांगला खेळतो. आता बघ, खेळणे ही क्रिया आहे. खेळण्याबद्दल अधिक माहिती चांगला या शब्दाने सांगितली जाते, बरोबर की नाही. तो म्हणजे कोण असणार, पुरुषच असेल ना, पुल्लिंगी शब्द असणार, बरोबर की नाही. तो हा सर्वनाम आहे, बरोबर आहे. तो चांगला खेळतो. आता खेळण्याबद्दल अधिक माहिती चांगल्या या शब्दाने सांगितली जाते आणि तो पुल्लिंगी आहे, बरोबर की नाही. मग या ठिकाणी आता आपण स्त्रीलिंगी करून बघू. स्त्रीलिंगी मध्ये बघ का, ती चांगली, चांगली खेळते. ती चांगली खेळते. लक्षात येते का, ती चांगली खेळते. हो, मग या ठिकाणी बघ, इथे पुरुष होता तर या ठिकाणी चांगला होता, इकडे चांगली झाली. इकडे खेळतो होता, इकडे खेळते झाली. ती चांगली खेळते. लक्षात येते की नाही. म्हणजे लिंग वचन, आता लिंग पुल्लिंगी स्त्रीलिंगी झाला म्हणजे इथे बदल होतोय, बरोबर की नाही. वचन जर बघितलं आपण तर वचनानुसार देखील इथे बदल होतो. एक वचन अनेक वचन. आता एक असेल तर तो, अनेक असेल तर ते, बरोबर की नाही. मग या ठिकाणी बघ, जसं ते चांगले, ते चांगले खेळतात. उदाहरणार्थ एखादा संघ होता, त्या संघात काहीतरी खेळाडू होते, बरोबर की नाही. ते चांगले खेळतात. मग क्रियापदात पण बदल झाला आणि क्रियाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो विशेषण होता त्यातही बदल झाला आणि वचन मध्ये पण बदल झाला की बाकीच्या गोष्टीमध्ये बदल होतोय, म्हणून यांना म्हणायचंय क्रियाविशेषण. लक्षात आहे. जर आपण आता पुढे चला, हे 3 वाक्य तुम्हाला समजून येतो. या 3 वाक्य मला वाटतं की तुम्हाला समजण्यापुरते पुरेसे आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता क्रियाविशेषण अव्यय जर बघितलं आपण तर यामध्ये मग मी काय बोललो की लिंग वचन विभक्तीनुसार बदल होणार नाही, बरोबर आहे. मग बदल कसा नसतो होत तर ते बघ, उदाहरणार्थ, तो हळू, तो हळू म्हणजे दबक्या पावलांनी, बरोबर की नाही. तो हळू चालतो. चालणे ही काय क्रिया आहे ना, बरोबर आहे. हळू हे काय, चालण्याबद्दल अधिक माहिती सांगितली जाते, बरोबर. तो हळू चालतो. कसा चालतो, हळू, दबक्या पावलांनी, बरोबर आहे. आता ती, दुसरं वाक्य बघ, ती हळू चालते, बरोबर आहे. तर या ठिकाणी लिंग बदललेलं आहे पण क्रियेबद्दल माहिती जी सांगणारा शब्द त्याच्यात बदल झाला काहीच झालेलं नाही, बरोबर की नाही. इथे तो पण हळू चालत होता, ही पण हळू चालते, बरोबर की नाही. त्याच्यानंतर जर ते अनेक आहेत म्हणजे चोर आहेत, बरोबर की नाही. आणि ते कसे चाललेत, हळू चाललेत. लक्षात आहे. ते हळू चालतात. कसे, हळू चालतात. लक्षात आहे का. या ठिकाणी हळू मध्ये काही बदल झालाय का, नाही. म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय जे असणार मित्रांनो त्याच्यात लिंग वचन विभक्तीनुसार बदल होत नाही. मी तुम्हाला या ठिकाणी शब्दांच्या जाती, त्याच्यातले मुख्य प्रकार, विकारीला काय म्हणतात, अविकारीला काय म्हणतात, त्याच्यात कोणत्या जाती येतात, त्यावर प्रश्न कसे विचारतात हे क्लिअर केलेलं आहे. क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यातला फरक पण क्लिअर करून दिला आहे. शब्द आणि प्रत्यय काय असतो त्यातलाही फरक मी क्लिअर करून दिलेला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू, पण त्याआधी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी पुढचे व्हिडिओ अपलोड करेल त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलंय तर बेल आयकॉनलाही क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडणार की मास्तरने व्हिडिओ टाकलाय, बरोबर. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करून घ्या. तुमचे कोणी भरती करणारे मित्रमैत्रिणी असतील, सरकारी नोकरीची स्टेट गव्हर्नमेंटसाठी तयारी करणारे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांना आपल्या चॅनलची लिंक पाठवा. मी अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, त्या विद्यार्थ्यांचा देखील फायदा होणार. ठीक आहे. काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.